नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज श्रुतीने अशी सुंदर गरमागरम अतिशय चविष्ट अशी गव्हाची लापशी बनवली होती आणि ही मी खाणारच आहे. पण त्याआधी तुम्ही रेसिपी बघा तिने कशी बनवली, कारण ती अतिशय सुंदर लापशी बनवते. तर आपण आधी रेसिपी बघूयात आणि मग मी याच्यावरती ताव मारते, ठीक आहे? तर सगळ्यात आधी आपण कढईमध्ये टाकूयात तूप. साधारण 4 ते 5 चमचे तूप आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे. आता याच्यामध्ये काही बदाम उभे कापून घेतलेत मी. तर हे आपण छानपैकी परतून घेऊयात, छान तळून घेऊयात. याच्यामध्ये तुम्हाला जर अजून काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे पहिल्यांदा आपण थोडेसे बदाम तळून घेतलेत. तर आता याच कढईमध्ये आपण ॲड करतोय रवा. तर हा गव्हाचा रवा आहे आणि हा आपण घेतला आहे पावशेर, 250 ग्रॅम. सावकाश मंद आचेवरती छान 4-5 मिनटं हा मस्त परतून घ्यायचा आहे आपल्याला. गॅस कमीच असला पाहिजे या स्टेजला. तर तुम्हाला जाणवलं असेल की मघाशी हा खूप छान डार्क ब्राऊन होता, पण आता हलका हलका त्याचा कलर फेंट व्हायला लागलेला आहे, ठीक आहे? याचा अर्थ हा फुलायला सुरुवात झाली आहे. तर हा रवा परतत असताना त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, जास्त नाही. कारण कोणताही गोड पदार्थ जेव्हा आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकतो तेव्हा खूप छान लागतो. किंचित मीठ आपण टाकलं आणि छान परत एकदा परतून घेऊयात. आता आपण पाणी याच्यामध्ये ॲड करतोय. तर या ठिकाणी ना रवा आपण ज्या भांड्यामध्ये मोजून घेतला होता ना, तर जेवढा रवा त्याच्या दुप्पट पाणी इकडे दुसऱ्या एका पातेल्यामध्ये तापवायला ठेवलं होतं. आणि हा रवा भाजून होईपर्यंत तिकडे पाण्याला पण छान उकळी आली आणि मग ते गरमागरम पाणी आपण याच्यामध्ये ॲड केलं आहे. तर याच्यावरती कंपल्सरी आपल्याला असं झाकण ठेवायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा रवा छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. काही जण काय करतात, कुकरमध्ये सुद्धा हा रवा शिजवून घेतात. त्यामुळे 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये एकदम छान लुसलुशीत मऊसूत असा तो शिजला जातो. त्यामुळे जर तुम्हाला कढईमध्ये करायचं नसेल तर हीच सगळी प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये करू शकता आणि मग 3 ते 4 शिट्ट्या त्याच्या काढून घेऊ शकता. अधेमध्ये पण आम्ही हलवलं होतं याला. सो आता तुम्हाला टेक्स्चर दाखवते साधारण 5 ते 6 मिनटानंतरचं. तर पाणी बघू शकता बऱ्यापैकी शोषून घेतलेलं आहे रव्याने आणि साधारण 60 ते 70% मला वाटतं हे शिजलं आहे. सो अजून थोडंसं पाणी आपण इकडे तापायला ठेवलं आहे, साधारणपणे 1 ग्लास भरून. कारण जर कुकरमध्ये आपण हे शिजवलं असतं ना तर एवढ्याच पाण्यामध्ये आत्तापर्यंत 3 ते 4 शिट्ट्यामध्ये हा छान एकदम टपोरा शिजला असता. एकदा हलवून घेऊयात आणि परत एकदा झाकण ठेवून याला अजून 5 मिनटं आपण शिजवूयात मंद आचेवरच. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही असं कढईमध्ये वगैरे करताय तर जाड बुडाची कढई घ्या, जेणेकरून खालून हे लागणार नाही, चिकटणार नाही. आणि दर 2 ते 3 मिनिटांनी तळापासून चांगलं ते मिश्रण सगळं व्यवस्थित हलवून घेत चला. आणि इकडे आता त्याच पातेल्यामध्ये आपण घेतोय साधारणपणे 1 ग्लास भरून दूध, कारण हे दूध पण आपल्याला आता लागणार आहे याच्यामध्ये टाकायला. सो तिकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे आपण बघूयात की हा रवा किती शिजला आहे. तर नंतर टाकलेलं पाणी पण आता बऱ्यापैकी आटलेलं आहे याच्यामध्ये. तरी पण अजून जे मऊसूत एकदम छान सॉफ्ट असं टेक्स्चर असतं ना, ते हे दूध आपण याच्यामध्ये ॲड करू तेव्हा येईलच. तर हे गरम दूध आपण याच्यामध्ये टाकलं आहे. तर इथे आपण झाकण ठेवलेलं नव्हतं बरं का. दूध टाकल्यापासून जस्ट हे असंच झाकण न ठेवता 2 मिनटं आपण शिजवलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण टाकतोय गूळ. तर हा साधारणपणे 230 ते 250 ग्रॅम गूळ आहे. तुमच्या आवडीप्रमाणे बघा तुम्हाला किती गोड आवडतं आहे. सो त्याप्रमाणे तुम्ही अजून प्रमाण कमी किंवा जास्त केलं ना तरीही चालणार आहे. हा हा, गुळाचा जो रंग असतो ना, पिवळा धम्म, तो हळूहळू याच्यामध्ये उतरतो आणि लापशीचा रंग हळूहळू बदलत जातो. सो हे बघायला पण खूप छान वाटतं खरं तर. आणि रव्याचा एक एक दाणा बघू शकता तुम्ही, छान खिला झाला आहे. मस्त छान टेक्स्चर आलेलं आहे. तर घरी तयार केलेली वेलची पावडर आपण थोडीशी टाकली आहे. मस्त फ्लेवर येणार आहे आता याच्यामुळे. आणि सगळ्यात शेवटी ड्रायफ्रूट्स. तर अशा प्रकारे आपली ही अतिशय मस्त सुंदर अशी सात्विक अशी गुळाची लापशी तयार आहे. परफेक्ट.
सज्जनगड, पुन्हा अजून कुठे कुठे लापशी बनते त्या सगळ्याची आठवण येते एका घासामध्येच. तर नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा ही रेसिपी. आणि अशा छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे म्हणजे घंटीचं चिन्ह, ते क्लिक करून ऑलवरती क्लिक करून ठेवा. म्हणजे अशाच आमच्या छान छान रेसिपीज आल्या की त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. ठीक आहे. सो भेटूयात आता नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मी हे एन्जॉय करते.